हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. ओके, चला एक्झाम डेच्या सेकंड रिव्हिजन सेशन मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत आहे. आता तेवढंच चिल आहे, आता रिलॅक्स आहे. या स्ट्रीम मध्ये जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. एकदम नॉर्मल मोड मध्ये आपल्याला ही स्ट्रीम कव्हर करायची आहे. ओके, या सेशन मध्ये आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आहे तर्क व विधान प्रश्न पूर्ण करा. ओके, तर सर्वात पहिले आपण काही बेसिक पासून स्टार्ट करूयात आणि मग आपण ऍडव्हान्स लेवलच्या क्वेश्चन्स कडे जाऊयात. ऑल राईट, माझा जर आवाज येत असेल तर फटाफट थम्स अपचा इमोजी शेअर करायचा आहे, कारण आपल्याला हे सेशन एकदम व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. 20च प्रश्न आहेत, 20 ते 22 प्रश्न यातूनच क्वेश्चन येतील. लास्ट इयरला एक्झाम मध्ये तर्क व विधान प्रश्न हा क्वेश्चन आला होता, सो आपण डिस्कस करूयात. ओके, तर याच्यामध्ये काय असते बघा, सर्वात पहिला अशा प्रकारचं एक विधान तुम्हाला करण्यात येते. जसं की आता इथे चेक करा, इथे एक विधान देण्यात आलेलं आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. ओके, डन. आता हे विधान देण्यात आलेलं आहे आणि याच्याशी संबंधित एक तर्क विधान इथं तुम्हाला देण्यात येते. ह्या दोन्हीची तुलना करायची असते, चेक करायचं असते की कोणतं विधान बरोबर आहे का चूक आहे. आता आपण बेसिक पासून स्टार्ट करूयात. सर्वात पहिले मला सांगा की उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते का? ट्रू ऑर फॉल्स, काय वाटते? विधान कसं आहे, चुकीचं आहे का बरोबर आहे? यस सर, उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. डन. हा विधान कसा आहे, बरोबर आहे. आता विधान ब बघायचं, हा तर्क विधान आहे. या अ च्या विधानाशी संबंधित काही ना काही इथं बोललेलं असते, एक तर बरोबर असते का चुकीचं असते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. आता हे दोन्ही वाक्य सत्य आहेत, कारण उपयोगिता हे नैतिक दृष्ट्या कसं असते, तटस्थ असते आणि उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिक विचारांना स्थान नसतो. दोन्ही विधान कसे आहेत, बरोबर आहेत. ओके, हा आता चेक करा. पहिलं तुम्हाला ऑप्शन काय दिलेला आहे, उत्तराचं पहिलं ऑप्शन म्हणलेलं आहे विधान अ सत्य आहे पण विधान ब असत्य आहे. तर हे इथं चुकलं, कारण दोन्ही विधान कसे आहेत, सत्य आहेत. आणि इथं पण म्हणलेलं आहे असत्य आहे, अ विधान असत्य आहे आणि ब सत्य आहे, त्यामुळे हा सुद्धा कटला. आता राहिलेत ऑप्शन फक्त किती, ऑप्शन 2 राहिलेले आहेत. चेक करा, दोन ऑप्शन मध्ये काय म्हणलेलं आहे की दोन्ही विधान सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे आणि दोन्ही विधान सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे दोन्ही विधान सत्य आहेत, राईट. आता फक्त बघा, विधान अ च स्पष्टीकरण विधान ब आहे का नाही, येस ऑर नो मध्ये सांगायचं आहे का नाही. येस सर, विधान ब जे दिलेलं आहे ते अ च स्पष्टीकरण नाही, अ च काय स्पष्टीकरण नाही. त्यामुळे आन्सर जे येईल, आन्सर करेक्ट आन्सर तुम्हाला काय लिहायचं आहे की दोन्ही विधान सत्य असून विधान ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तुम्हाला या दोन्हीच पैकी एकाचं जरी आन्सर आलं, ऑटोमॅटिकली दोन ऑप्शन कट होऊन जातात. कोणतेही दोन तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, दोन ऑप्शन ऑटोमॅटिक कट होऊन जातात. ओके, डन. चला आता नेक्स्ट चेक करूयात आपण, मग डिस्कस करूयात. ओके, हा इथे चेक करा, सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो. तर आता सीमांत उपयोगिताचे जे वक्र आहे, उपभोक्ता जसं जसं वस्तूचे सेवन घेत राहतो तस तसं सीमांत उपयोगिता कमी येत राहते, त्यामुळे वर जाणारा नसून तो खाली येणारा असतो. त्यामुळे इथं आन्सर काय येईल, असत्य येईल. हा विधान कसं आहे, असत्य आहे, राईट. त्यानंतर एखाद्या वस्तूच्या नगाचा उपभोग जसा जसा वाढत जातो, काय सांगितलेलं आहे, एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा वाढत जातो तस तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. तर हा विधान सत्य आहे. हा विधान कसा आहे, सत्य. म्हणजे पहिलं विधान दिलेलं आहे असत्य आणि दुसरं विधान दिलेलं आहे सत्य. ओके, आता पहिलं ऑप्शन काय सांगितलेलं आहे, विधान अ सत्य आहे म्हणायला, विधान अ कसं आहे, असत्य आहे. म्हणजे हे ऑप्शन तर मिटलं इथंच, तिथंच त्याचं पॉवर संपली त्या ऑप्शनची. आता बघा राहिलेले ऑप्शन्स चेक करा. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. विधान अ
क्वेश्चन बघा आणि मग मला आन्सर देण्याचा प्रयत्न करा. इथं काय म्हणाले, विधान अ सत्य आहे, हा असत्य आहे आणि तर्क विधान ब सत्य आहे. जे दोन्ही आहेत ते ऍक्च्युअल मध्ये जे जसे आहेत तसे इथे सांगायले. ओके, बट तरी सुद्धा समोरचे दोन ऑप्शन वाचून घ्या. इथं काय म्हणाले, दोन्ही विधान सत्य आहेत, दोन्ही विधान सत्य आहेत. तर हे दोन्ही इथंच कटले, कारण पहिलं विधान असत्य आहे आणि दुसरं विधान सत्य आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय येईल? करेक्ट आन्सर येईल ब. करेक्ट आन्सर काय येईल? ब. शाबाश. हा, पाचवं चेक करा आता. इझी आहे पाचवं, जास्त काही हार्ड नाहीये. सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, सत्य आहे. सर्व इच्छा म्हणजे मागणी थोडी असतात, राईट? कारण त्या इच्छेला पैशाचं पाठबळ पाहिजे तरच ते विधान मागणी म्हणू शकता येते आपण, बरोबर आहे? तर पहिलं विधान कसं आहे? सत्य आहे. सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. सेकंड, अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ व खर्च करण्याची मानसिक तयारी आहे. हा पण विधान कसं आहे? सत्य आहे. दोन्ही विधान कसे आहेत? सत्य आहेत, राईट? दोन्ही विधान सर सत्य आहेत. आता बघा, इथं म्हणलेलं आहे विधान असत्य, तर्क विधान ब असत्य. हे इथंच कटलं कारण दोन्ही सत्य आहेत. इथं पहिलं असत्य दुसरं सत्य म्हणाले, हे पण ऑप्शन इथंच कटलं. ओके, आता फक्त तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जे पण काय असेल ते तुमचा खेळ आहे. ओके, तिसऱ्यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की दोन्ही विधान सत्य असून विधान ब हे योग्य स्पष्टीकरण आहे आणि दोन्ही विधान सत्य असून विधान ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आता मला सांगा, या विधानाचं योग्य स्पष्टीकरण हे आहे का? यस सर, योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे आन्सर काय येईल? आन्सर येईल याचं क. आन्सर काय लिहायचं? क. डन. शाबाश. चला नेक्स्ट चेक करा. अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणार असतो. अपवादात्मक मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाते. लक्षात आहे का? अपवादात्मक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाते. एक्झाम मध्ये काहीच करायचं नाही सुरभी, क्वेश्चनचा नंबर टाकायचा आहे आणि जे पण विधानाचं आहे ते आन्सर लिहायचं आहे. समजा तुला 6व्याचा आन्सर क असेल तर 6वा नंबर टाकायचा आणि डायरेक्ट क लिहून टाकायचा ऍज इट इज, बाकी दुसरं काहीच नाही. अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो, सत्य आहे. अपवादात्मक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वर जातो, व्हेरी गुड. त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत चेक करा, अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता वस्तूंची खरेदी करतो, किंमत कमी झाल्यावर कमी करतो. हे करेक्ट आहे. हा सुद्धा विधान कसा आहे? सत्य आहे. अपवादात्मक परिस्थितीत म्हणजेच काय? गिफेनच्या वस्तू कशा असतात? गिफेनच्या वस्तू कशा असतात? जर समजा वस्तूची किंमत वाढली तर मागणी वाढते, किंमत कमी झाली तर मागणी कमी होते. दोन्ही विधान सत्य आहेत. आता बघा, पहिलं एक सत्य असत्य सत्य असत्य हे कट, कारण याच्यामध्ये म्हणाले एक सत्य आहे का असत्य आहे? दोन्ही सत्य आहेत. पहिले दोन्ही ऑप्शन कटले. आता फक्त चेक करायचं की याचं जे विधान अ आहे त्याचं योग्य स्पष्टीकरण ब आहे का? आन्सर काय असेल? यस सर, योग्य स्पष्टीकरण ब आहे. त्यामुळे आन्सर असेल याचं क. आन्सर काय असेल याचं? क. डन. चेक करा. एकक लवचिक मागणी वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो. बघा, एकक लवचिक मागणी वक्र, किमतीतील बदला एवढाच बदल जर मागणीत झाला तर त्यात मागणीचा वक्र जो आयताकृती परिवलयाचा असतो. काय वाटते? यस सर, एकक लवचिक मागणी वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो, सत्य आहे. डन. त्याच्यानंतर किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते
त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते, एकक लवचिक मागणी म्हणतात. याचं विधान कसं आहे? हे सर हे असत्य आहे. जर किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदल जास्त असेल तर त्यास एकापेक्षा जास्त लवचिक मागणी म्हणतात. राईट. इथपर्यंत क्लिअर? हा, चला आता आन्सर बघा काय येईल. विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. काय वाटतं आन्सर काय असेल? हे बघा, इथं म्हणत आहे की विधान अ सत्य आहे, ब असत्य आहे. जे ऑलरेडी आपण टिक मार्क केला तशीच परिस्थिती आहे. इथं म्हणाले की विधान अ असत्य म्हणाले, त्यामुळे इथं कटलं. दोन्ही विधान सत्य, दोन्ही विधान सत्य म्हणाले, हे दोन्ही पण इथंच कटले. राहिलं काय? आन्सर अ. थोडं कॉमन सेन्स यूज केला तर आन्सर ऑटोमॅटिकली येते तुमच्याकडेच. तुम्हाला आन्सर कडे जायची गरज सुद्धा नाही. डन. चलो नेक्स्ट आहे. हा, एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणीवरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकतो. विधान असत्य आहे, कारण एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण बिंदूवरचे मागणीची लवचिकता मोजू शकत नाही. बिंदू पद्धतीमध्ये किंवा रेषीय किंवा अरेखीय मध्ये मोजू शकतो, याच्यामध्ये पॉसिबल नाही. त्यामुळे विधान अ कसं आहे? असत्य आहे. डन. त्याच्यानंतर एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी याचा गुणोत्तर होय. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी याचा गुणोत्तर होय. विधान 2 कसं वाटतंय? यस सर, विधान 2 सत्य आहे. विधान 2 कसं आहे? सत्य आहे. चला आता आन्सर बघा. आता आन्सर काय येईल बघा. ह्या दोन ऑप्शन मध्ये काय म्हणाले? दोन्ही विधाने सत्य आहेत म्हणाले. हे इथेच कटले, कारण पहिलं विधान असत्य आहे, दुसरं विधान सत्य आहे. बघा आता कुठे दिलेलं आहे? आन्सर असेल ब. डन. चलो नेक्स्ट. साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही. साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही, सत्य आहे. कारण पुरवठा करायचा असेल तर तुमच्याजवळ साठा असायला पाहिजे. ओके, त्यामुळे पहिलं विधान कसं आहे? सत्य. साठा पुरवठ्याचे स्त्रोत आहे, म्हणजे जर साठा असेल तरच पुरवठा पॉसिबल आहे, असं तिथे ते म्हणायले. दुसरं पण विधान सत्य आहे. दुसरं पण विधान कसं आहे? सत्य आहे. काय वाटतं आन्सर काय येईल? पहिल्या ह्याच्यामध्ये एक सत्य एक असत्य म्हणाले, त्यामुळे दोन्ही कटले, कारण दोन्ही विधान कसे आहेत? सत्य. आता फक्त बघायचंय या विधानाचं योग्य स्पष्टीकरण हे आहे का? दोन्ही विधान सत्य असून अ चे योग्य स्पष्टीकरण ब असेल, सॉरी ब या विधानाचे, ब जर विधान हे अ चे योग्य स्पष्टीकरण असेल तर क ला सिलेक्ट करायचं, नसेल तर ड ला. तर स्पष्टीकरण योग्य आहे, त्यामुळे आन्सर येईल क. डन. शबाश. श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो. श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो. असत्य आहे, कारण श्रमाचा पुरवठा वक्र हा पाठीमागे वळणारा असतो. ओके, त्यामुळे पहिलं विधान असत्य आहे. दुसरं विधान, एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. हा विधान कसं आहे? सत्य आहे. हा विधान कसं आहे? सत्य आहे. चला आन्सर काय येईल मग? आता काय वाटतं आन्सर काय येईल?
बघा, विधान असत्य म्हणाले तर विधान असत्य आहे, त्यामुळे इथं कटलं. दोन्ही विधान सत्य म्हणाले त्यामुळे हे कटले. राहिलं काय? ब. राईट, शबाश. चला, मक्तेदार हा किंमत करता असतो. सत्य आहे, कारण मक्तेदारी बाजारपेठेत मक्तेदार हा किंमत करता असतो. त्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे, मक्तेदार हा स्वतःच्या मालाची किंमत निश्चित करतो, त्यामुळे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर त्याचे नियंत्रण असते. हा पण विधान कसं आहे? दोन्ही विधाने सत्य आहेत. दोन्ही विधाने कशी आहेत? सत्य आहेत. चला, आन्सर बघा आता काय येईल याचं. हे दोन तर इथंच कटले, कारण एक सत्य असत्य म्हणाले कटले. आता बघा, फक्त पहिल्याचं स्पष्टीकरण, जर अचं स्पष्टीकरण ब असेल तर सी येईल आन्सर, नसेल तर डी येईल. योग्य स्पष्टीकरण आहे, शबाश. आन्सर काय येईल याचं? सी. करेक्ट, व्हेरी गुड. चला, नेक्स्ट आहे. पेपर जरासं चांगले लिहा, घाई गडबड करू नका. ओके. हा, वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे वैशिष्ट्य, महत्वाचे वैशिष्ट्य आहे. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. तर सत्य आहे. मक्तेदारीयुक्त म्हणलेलं आहे, तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेत महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ओके, वस्तुभेद, कारण मक्तेदारी म्हणलं तर मग ते मूल्यभेद येईल. ओके, मक्तेदारी जर म्हणलं तर मूल्यभेद येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध नसतात म्हणलेलं आहे, नसतात. तर इथं काय आलं पाहिजे? जवळचे पर्याय असतात. मग विधान कसं आहे? असत्य आहे, असत्य आहे, बस. आता इथं काय म्हणलेलं आहे? दोन्ही विधान सत्य आहेत म्हणाले, तरी दोन कटले, कारण पहिलं विधान सत्य आहे, तर्क विधान असत्य आहे. डन. आन्सर काय येईल मग? 12 आन्सर काय येईल? अ. विधान अ सत्य आहे, पण विधान ब असत्य आहे. निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. ओके, निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. नीट लक्ष द्या, निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे, हा सत्य विधान आहे. राईट. आणि समोर काय म्हणलेलं आहे? निर्देशांक हा सुरुवातीला किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता, हा सुद्धा सत्य आहे. आता हे तर दोन कटले, कारण एकामध्ये सत्य असत्य आहे. आता फक्त बघायचं योग्य स्पष्टीकरण आहे का योग्य स्पष्टीकरण नाही, आहे का नाही. जर तुम्हाला वाटत असेल की याचं योग्य स्पष्टीकरण आहे तर यस म्हणायचं, नसेल तर न म्हणायचं. तर योग्य स्पष्टीकरण नाही. काय वाटतं, आन्सर असेल का नाही? नाही, स्पष्टीकरण नाही. इथं सांख्यिकीय साधन मला इथं किंमत पातळीतील म्हणाले. इथं असं म्हणलंय का सांख्यिकीय साधनामुळे विविध गोष्टीची तुलना करणे सोपे होते, असं काहीच म्हणलेलं नाहीये. तिथं दोन विविध गोष्टीबद्दल माहिती सांगितलेलं आहे. त्यामुळे आन्सर काय येईल? अकॉर्डिंग टू मी, मला आन्सर वाटतं याचं येईल ड. इफ इन केस तुम्हाला जर तुमचं काही ओन तुमचे युनिक आयडियाज असतील तर तुम्ही ते लिहू शकता, पण आन्सर येईल इथं ड. चला, निर्देशांकाची रचना करण्यासाठी चेक करा. निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. निर्देशांकाचा रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.
काय वाटते? यस सर, निर्देशांकाचा वापर करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. ट्रू, सत्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मक दृष्ट्या गणना करणे सोपे होते. अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मक दृष्ट्या गणना करणे सोपे होते. तर तर्कविधान ब सुद्धा सत्य आहे. यस सर, अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलना करणे सोपे होते. हे दोन तर कटले, कारण एक विधान सत्य असत्य म्हणाले. आता स्पष्टीकरण योग्य असेल, तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग येते, हा काय तर अवघड आपल्याला न समजण्यासारखं सांगितलं की समजायचं हा काय तर चांगलं सांगितलेलं आहे. आता मॅक्सिमम जणांना हे काय काहीच कळालं नाही, पण कळालं नाही सर, सुन के अच्छा लगा, बस सी योग्य स्पष्टीकरण आहे. डन. चला 15व. राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित केलेल्या सेवांचे मूल्य विचारात घेतल्या जाते. सत्य आहे. 15व कसं आहे विधान? सत्य आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न फक्त पैशात व्यक्त केले जाते पाहिजे. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. सत्य. दोन्ही विधान कसे आहेत? सत्य. आता बघा, पहिले दोन ऑप्शन ऑटोमॅटिकली कटले, कारण एकामध्ये पहिले सत्य दुसरं असत्य, असत्य सत्य म्हणाले कारण हे कटले. दोन्ही विधान काय वाटतं आन्सर काय असेल? दोन्ही विधान सत्य स्पष्टीकरण आहे का नाही, फक्त एवढंच सांगा. योग्य स्पष्टीकरण नाही. कारण याचं कुठं सांगितलेलं आहे कोणत्या वस्तू घ्यावं कोणत्या वस्तू घेऊ नये, असं काहीच हे केलं सांगितलेलं नाही, स्पष्टीकरण नाही. चला नेक्स्ट आहे 16व. हस्तांतरित देण्याचा, जे हस्तांतरित देणे असतात त्या हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करावा. हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करावा. असत्य आहे. सकाळीच सांगितलेलं आहे हस्तांतरित देण्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. त्यानंतर निवृत्ती वेतन इत्यादी सारखे हस्तांतरित देणी हा सरकारच्या खर्चाचा एक भाग आहे. हा विधान कसं आहे? सत्य आहे. राईट. बस आता फक्त तुम्हाला सांगायचे आहेत. काय वाटतं आन्सर काय असेल? बघा, इथल्या दोन मध्ये काय म्हणाले? दोन्ही विधान सत्य म्हणालेत. कटले हे दोन, कारण दोन्ही विधान सत्य नाहीत. पहिला असत्य आहे, दुसरा सत्य आहे. आणि इथं म्हणाले विधान असत्य आहे असं म्हणाले, जे की विधान कसं आहे? असत्य आहे. त्यामुळे हे सुद्धा कटला, हा सुद्धा कटला. राहिलं काय? हर हर महादेव. ऑप्शन ब. राईट, ऑप्शन ब. चला नेक्स्ट. सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. यस, जो खर्च सरकार करते त्याला सार्वजनिक खर्च म्हणतात. सत्य आहे. डन. त्यानंतर सार्वजनिक खर्चामध्ये नागरिकांचे संरक्षण, सामूहिक गरजांची पूर्ती,
सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च इत्यादी खर्चाचा समावेश होतो, हा सुद्धा विधान कसा आहे, सत्य. आता सांगा आन्सर काय. इथे काय म्हणाले चेक करा. विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे असं म्हणाले. हा कटला कारण दोन्ही विधान सत्य आहेत. हा सुद्धा कटला. आता फक्त बघा दोन्ही विधान सत्य सत्य योग्य स्पष्टीकरण आहे आणि योग्य स्पष्टीकरण नाही. तर योग्य स्पष्टीकरण आहे तर आन्सर काय येईल मग. सी. आन्सर काय येईल, सी. त्यानंतर कर्ज उभारणे ही सरकारची सर्वसाधारण कृती आहे. कर्ज उभारणे ही सरकारची सर्वसाधारण कृती आहे. काय वाटते पब्लिक आन्सर काय असेल. सत्य आहे. सत्य. सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. हा सुद्धा विधान जो आहे तो सत्य आहे. तुटीचे अंदाजपत्रक लक्षात आहेत का. बस आता फक्त सांगा आन्सर काय येईल. आन्सर असेल सर दोन्ही विधान सत्य असून योग्य स्पष्टीकरण आहे. आणि इथं नाही. काय वाटतं 18वाचं सांगा आन्सर काय येईल. क का ड. क का ड. माझं मी सांगितलेला आन्सर गृहीत धरू नका तर सांगा मला क का ड. आन्सर आहे क. मला असं वाटतं क, बाकी तुमच्यावर डिपेंड आहे. ओके राईट आन्सर. चला 19व बघा. हा काय दिलेला आहे. पत नियंत्रण करणे व्यापारी बँकेचे महत्वपूर्ण कार्य आहे. असत्य. पत नियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्वपूर्ण कार्य नाही. पत नियंत्रण करणे हे रिझर्व्ह बँकेचे महत्वपूर्ण कार्य आहे, मध्यवर्ती बँकेचे. ओके. व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात. सत्य आहे. आन्सर काय. विधान अ असत्य आहे, तर्क विधान ब सत्य आहे. कारण खाली काय म्हणलेलं आहे दोन्ही विधान सत्य आहे म्हणाले, त्यामुळे हे सुद्धा कट हे सुद्धा कट. आन्सर येईल ब. ओके डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 20व चेक करा. 20व सुद्धा वायदे बाजार हा शेअर मार्केटला वायदे बाजार म्हणतात. ओके नीट लक्षात घ्या. वायदे बाजार हा नाणे बाजाराचा महत्वाचा घटक आहे. असत्य. वायदे बाजार किंवा शेअर मार्केट हा भांडवल बाजाराचा महत्वाचा घटक आहे, त्यामुळे असत्य येईल. वायदे बाजार ही अशी व्यवस्था आहे की जिथे समहक्क रोखे म्हणजे शेअर मार्केटमध्ये भागांची विक्री, कर्ज रोख्यांची विक्री वगैरे करण्यात येते. तर हा विधान कसा आहे, सत्य. पहिला असत्य आहे, दुसरा सत्य आहे, त्यामुळे आन्सर येईल ब. कारण ह्याच्यामध्ये मला दोन्ही सत्य आहेत, हे कटलं. पहिलं सत्य आहे असं म्हणायला तर पहिलं असत्य आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल, विधान ब. राईट. 21व आर्थिक व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. हा सत्य आहे. देशाच्या आर्थिक विकासात व्यापार हा महत्वाची भूमिका बजावतो. हे सुद्धा सत्य आहे. आता सांगा आन्सर काय. एक सत्य असत्य म्हणाले, हे दोन तर बॉस इथंच कटले. विधान सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे. या विधानाचंही योग्य स्पष्टीकरण आहे. आन्सर काय क. नेक्स्ट व्यापार तोलाला व्यवहार तोल असेही म्हणतात. असत्य आहे. कारण आपल्याला एक्झाम मध्ये फरक स्पष्ट करा सांगावं लागते. व्यवहार तोल म्हणजे काय, व्यापार तोल म्हणजे काय. कारण अशा परिस्थितीत दोन्ही एकसारखे राहत नाहीत. ओके. व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी असतो.
तर विधान ब जो आहे तो सत्य आहे. आन्सर असेल ब. हा विधान कसा आहे? सत्य आहे. एक्झामला जर आला तर थोडस कॉमन सेन्स वापरून आन्सर द्यायचा आहे, ऑटोमॅटिकली आन्सर्स बरोबर येतात. चलो बाकी येते. आता जे सांगणार आहे गोष्टी, ओके, ते सर्व त्या स्टुडंटसाठी असेल ज्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचा आहे. थोडस तुम्ही काय करा, पुस्तक जवळ घ्या. पुस्तक जवळ घेऊन मी जे जे पेज क्रमांक सांगतो ते सर्व पेज नंबर ओपन करा, कारण कार्यक्रम व्हायचे चान्सेस जिथे जिथे आहेत ते सर्व आपण एक वेळेस शॉर्ट मध्ये डिस्कस करून घेऊयात. ओके, सर्वात पहिला पेज नंबर 15 ओपन करा. पेज नंबर 15. त्या पेज नंबर 15 वर एका ठिकाणी सांगितलेलं आहे, हा इथे चेक करा. तुम्हाला माहित आहे का, याच्यातून क्वेश्चन्स येतात, कोणते कोणते क्वेश्चन्स येतात ते व्यवस्थित बघायचं. तर सहसंबंध स्पष्ट करामध्ये येते. हे बघा, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी जे उपयोगितेचा सिद्धांत सांगितला होता तो संख्यावाचक होता. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी जो सांगितला होता तो संख्यावाचक होता. तर ॲलन आणि हिक्स, जो ॲलन आणि हिक्स हे जे दोघं आहेत पब्लिक, या दोघांनी जे सिद्धांत सांगितला हा क्रमवाचक होता. म्हणजे अल्फ्रेड मार्शलने सांगितलेला संख्यावाचक, ॲलन आणि हिक्सने सांगितलेला क्रमवाचक. ओके डन. ॲलन आणि हिक्सने सांगितलेला क्रमवाचक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पेज नंबर 17. पेज नंबर 17 वर मागच्या वर्षी एक प्रश्न आलं होतं, संकल्पना पूर्ण करामध्ये, गरीब व्यक्तीला कार हवी आहे तर हे असेल त्याची इच्छा. राईट, ही त्याची काय असेल? इच्छा. तर मग एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली तर याचा आन्सर काय येईल? एनीवन? शुभम, कुलकर्णी, गणेश, आरजी क्लोन? राईट, अजमत आणि सुरभीचा आन्सर आलेला आहे मागणी. व्हेरी गुड. आन्सर काय येईल? याचा आन्सर येईल मागणी. डन. त्याच्यानंतर पेज नंबर 28 ओपन करा. पेज नंबर 28. पेज नंबर 28 वर हा पेज नंबर 28 वर चेक करा. काही अशा प्रकारचे येतात सहसंबंध पूर्ण करामध्ये. जसं की आता इथं बघा, चहा आणि कॉफी आहे तर याची लवचिकता कशी असते? धनात्मक छेदक लवचिकता असते. तर जे पर्यायी वस्तू असतात त्याची लवचिकता धनात्मक असते. जे पूरक वस्तू असतात एकमेकांना त्याची ऋणात्मक छेदक लवचिकता असते. पर्यायी वस्तूंची धनात्मक, पूरक वस्तूंची ऋणात्मक, आणि ज्या असंबंधित वस्तू असतात चहा आणि पुस्तके त्याची लवचिकता कशी असते? शून्य छेदक लवचिकता. त्याची लवचिकता कशी असते? शून्य छेदक लवचिकता. जेही तुम्हाला जसंही नोट डाऊन करायचे तसं नोट डाऊन करा, बट ऍट द एंड समजून घ्या की जे वस्तू एकमेकांना पर्याय असतात त्यांची लवचिकता धनात्मक असते, जे पूरक असतात ऋणात्मक, आणि जे असंबंधित असतात त्याची लवचिकता कशी असते? शून्य छेदक लवचिकता. शून्य छेदक लवचिकता. त्यानंतर पेज नंबर 43. पेज नंबर 43. बघा, आता तुम्ही एक्झामला पाठ करून जाता साठा व पुरवठा, आणि भाई तिथं पब्लिक एक्झाम मध्ये विचारते पुरवठा व समग्र पुरवठा यातील फरक. पुरवठा व समग्र पुरवठा यातील फरक असं विचारला जाऊ शकते. तर आन्सर कसं लिहायचं? ओके, तर पुरवठा ही सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आहे, समग्र पुरवठा स्थूल अर्थशास्त्रीय आहे. पहिलं फरक सर्वात सोपं, पुरवठा सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र पुरवठा स्थूल अर्थशास्त्र. राईट. त्याच्यानंतर पुरवठ्याची व्याख्या. पुरवठ्याची व्याख्या तुम्ही काय लिहिता? पुरवठ्याची व्याख्या लिहिता, प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला काय म्हणतात? पुरवठा असे म्हणतात. राईट. नेक्स्ट आहे समग्र पुरवठा.
संयोजकाला अपेक्षित असलेले उत्पादनाचे किमान विक्री मूल्य म्हणजे समग्र पुरवठा होय. संयोजकाला अपेक्षित असलेले उत्पादनाचे किमान विक्री मूल्य म्हणजे समग्र पुरवठा होय. समग्र पुरवठा म्हणजेच काय, एखादा उत्पादक जर एक मोबाईल 12,000 रुपयाला बनवला आणि त्या मोबाईलची किंमत 18,000 रुपये बाजारपेठेत ठेवला, ओके, आणि त्यांना असं म्हणला की यार मला मिनिमम ते मिनिमम माझं लॉस टाळण्यासाठी, प्रॉफिट झालं नाही तर झालं नाही, बट ऍटलिस्ट कर्मचाऱ्याची पगार निघाव याच्यासाठी मला मिनिमम 14,000 ला तरी विकावं लागते, तर त्या 14,000 रुपये किमतीला समग्र पुरवठा असं म्हणतात. ओके, डन. आय होप जर इफ इन केस आलं तर तुम्ही लिहू शकाल. पेज नंबर 50 वर या. पेज नंबर 50 वर फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जाऊ शकते. पेज नंबर 50 वर जो क्वेश्चन आहे तो, ग्राहकांची मक्तेदारी ही डॉट 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 आहे तर मक्तेदारीच्या विरुद्ध आहे. ग्राहकांची मक्तेदारी ही डॉट 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 आहे तर मक्तेदारीच्या विरुद्ध आहे. हे असे क्वेश्चन्स थोडेसे लक्षात ठेवायचे. ओके, डन. त्याच्यानंतर एक वेळेस पेज नंबर 53. हा, पेज नंबर 53 वर इथे विचारलेलं आहे, सतराव्या शतकातील एक प्रख्यात इंग्रजी लेखक राईस वॉन हे त्यांच्या जन्मभूमीतील मागील शतकातील किंमत वाढीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. 18व्या शतकात निर्देशकाचा वापर करून अभ्यास झाला होता. म्हणजे निर्देशकाचा वापर करण्याची सुरुवात सर्वात प्रथम राईस वॉन यांनी केली होती. ओके, राईस वॉन. चला नेक्स्ट आहे 57, पेज नंबर 57. चला, जसे तुम्हाला माहित आहे शेअर मार्केटचा निर्देशांक कॅल्क्युलेट करण्यासाठी, ओके, शेअर मार्केटचा निर्देशांक कॅल्क्युलेट करण्यासाठी सेन्सेक्सचा मूळ वर्ष ज्यावेळेस सेन्सेक्स निर्देशांकाचा समावेश करण्यात आला तो होता 1978 आणि 79 ला. 1978 आणि 79 ला. त्यानंतर निफ्टीचा मूळ वर्ष होता, निफ्टी 50 ज्याला म्हणतात, 1995. सहसंबंध पूर्ण करामध्ये येते. सेन्सेक्स 1978-79, निफ्टी काय येईल 1995 लिहायचं. निफ्टी काय लिहायचं 1995. डन. त्याच्यानंतर या पेज नंबर 63. पेज नंबर 63 सर्वात महत्वाचं. हा, तुमच्या पुस्तकात हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय स्पष्ट करा असा एक प्रश्न आहे. ज्याच्यावर मॅक्सिमम जणांचं लक्ष जात नाही कारण हे भाग शिकवला जात नाही. हा एवढा पोर्शन एक वेळेस जाताना वाचून जायचा आहे, बट हा सूत्र लक्षात ठेवायचा आहे. ग्रीन जीएनपी बरोबर आहे जीएनपी वजा नेट फॉल इन नॅचरल कॅपिटल. सूत्र काय, ग्रीन जीएनपी बरोबर आहे जीएनपी वजा नेट फॉल इन नॅचरल कॅपिटल. नेट फॉल इन नॅचरल कॅपिटल हे अचानकपणे कधीतरी येऊन कार्यक्रम करू शकतात. आता ज्याला फक्त पास व्हायचं आहे त्याला हे केलं काय किंवा न केलं काय काहीच फरक पडणार, बट इफ इन केस ज्यालाही आउट ऑफ मार्क्स घ्यायचे त्याच्यासाठी हे खूप मॅटर करते. ओके, त्यामुळे एवढं एक तुमच्या लक्षात असायला पाहिजे. डन. चलो नेक्स्ट आहे पेज नंबर 74. ऍडम स्मिथ यांना, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांनी कराचे 4 तत्वे सांगितली होती. ओके, कराचे 4 तत्व सर्वात प्रथम ऍडम स्मिथ यांनी सांगितली होती. राईट. त्याच्यामध्ये त्यांनी कोणते कोणते सांगितले होते, समता किंवा समानतेचे तत्व, निश्चिततेचे तत्व, सोयीस्करतेचे तत्व आणि काटकसरीचे तत्व. 4 मार्काला यायसाठी खूप कमी चान्सेस आहेत, येऊ शकत नाही, बट ऍडम स्मिथ यांनी कराचे तत्वे सांगितली होती. हा एक्झामला येऊ शकते. ओके, कराचे तत्व डॉट डॉट यांनी सांगितली होती ऍडम स्मिथ.
डन. त्याच्यानंतर आहे पेज नंबर 75. पेज नंबर 75 वर सर्वात प्रथम सांगितलेलं आहे की जे 2017 मध्ये जीएसटी ऍक्ट लागू झालेलं आहे त्याचं सर्वात प्रथम जी संकल्पना होती ते केळकर कृती समितीने जुलै 2004 मध्ये सुचविला होता. ओके, केळकर कृती समितीने जुलै 2004 मध्ये सुचविला होता 2004 मध्ये, बट एक्झिक्युशन कधी झालं? परवा. डन. त्याच्यानंतर जे आर्ट्सचे स्टुडंट आहेत त्यांना थोडस याच्यासोबत फॅमिलियर नसतात, तर याच्यामध्ये सर्वात पहिला सीजीएसटी आणि एसजीएसटी केंद्र सरकारला जाणारा टॅक्स आहे, राज्य सरकारला जाणारा टॅक्स आहे, राईट. त्याच्यानंतर इथं आयजीएसटी दिलेला आहे, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आयजीएसटी एकत्रित वस्तू व सेवा कर. ओके, एकत्रित वस्तू व सेवा कर आयजीएसटी याचा फुल फॉर्म इथे सांगितलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 80 वर या. पेज नंबर 80. पेज नंबर 80 वर तुम्हाला काही वित्तीय साधने सांगितलेले आहेत. या चॅप्टरचं एक्सप्लेनेशन करत असताना मी सांगितलं होतं रोखे, समभाग भांडवल, व्युत्पन्न अँड सरकारी रोखे, राईट. या 5 बद्दल माहिती तुम्हाला असायला पाहिजे. डन. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पेज नंबर 85. नाणे बाजारातील साधने बघा, संकल्पनामध्ये विचारल्या जाऊ शकतात की इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा पैसे एका दिवसासाठी कर्ज म्हणून घेतले जाते किंवा दिले जाते तेव्हा त्याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखले जातात. पैसे उसने घेतले जातात किंवा एका दिवसापेक्षा जास्त काळ 14 दिवसापर्यंत कर्ज दिले जातात तेव्हा तो दखल पैसा नोटीस मनी म्हणून ओळखला जातो. समजा प्रश्नामध्ये असं आलं संकल्पनामध्ये, मीनाने एका दिवसासाठी कर्ज घेतले. मीनाने एका दिवसासाठी कर्ज घेतले तर संकल्पनेचं उत्तर काय येईल? संकल्पनेचं उत्तर येईल मागणी नाणे बाजार. संकल्पनेचं उत्तर काय येईल? मागणी नाणे बाजार. ओके. कोषागार बिले सुद्धा आहे, व्यापारी पत्रे, ठेवींचे प्रमाणपत्र, व्यापारी पावती, याच्याबद्दल काही प्रश्न येऊ शकत नाही, बट हे मागणी नाणे बाजारशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे पेज नंबर 89 वर सर्वात महत्वाचं आलं तर कार्यक्रम करू शकणार पेज नंबर 89 वर. हा फरक स्पष्ट करा, मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण. मौद्रिक धोरण व राज्य वित्तीय धोरण हा फरक स्पष्ट करासाठी येऊ शकतो. डन. बँकेमार्फत अंमलबजावणी केली जाते मौद्रिक धोरणामध्ये आणि राज्य वित्तीय धोरणामध्ये केंद्र सरकार मार्फत. पैशाच्या पुरवठ्याशी निगडीत मौद्रिक धोरण असते तर कर व खर्चाशी संबंधित राज्य वित्तीय धोरण असते. आता जे पॉइंट मी सांगितलेले आहेत ते सर्व पॉइंट्स एक वेळेस वाचून घ्या. दॅट्स इट. दुसरं तिसरं काहीच करायची गरज नाही. ओके, डन. थँक्यू सो मच. अतिशय 1 तासाच्या आत सर्व तर्क विधान प्रश्न पूर्ण करा झालं. महत्वाचे पॉइंट सांगणे झाले. बस आता ह्याच्यापेक्षा काही जास्त करू नका. एक्झामला जायला आणखी 2 तास बाकी आहेत तर व्यवस्थित ते वाचून घ्या. ओके, अँड मग बाकी गोष्टी आपण डिस्कशन करूयात. ऑल राईट, चलो दॅट्स इट. या सेशन साठी एवढंच. भेटूयात दुपारी संध्याकाळी पेपर संपल्यानंतर 7 वाजता, 7-7:30 वाजता सेशन घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये डिस्कस करूयात. ओके, तुमच्या सर्वांसोबत माझे बेस्ट विशेस आहेत. एकदम पेपर व्यवस्थित द्या, चांगला पेपर लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. इतके पेपर सोपे गेले 3, हे अवघड जाणार नाही. एकदम व्यवस्थित पेपर द्यायचं. एखाद्या एक आठवणा गेला असेल, दुसरा प्रश्न अटेम्प्ट करायचं, ऍट द एंड लक्षात येईलच. ओके, डन. चलो दॅट्स इट. आजच्या सेशन साठी एवढंच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. बेस्ट ऑफ लक सर्व विद्यार्थ्यांना. टाटा, बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट. ओके, सुरभीचं क्वेश्चनच काय होतं की मी बघितलंच नाही, ते वर गेलं क्वेश्चन. अनुर्जा काय असतो? किती पेज नंबर वर आहे सुरभी?
आकार त्या पेनीने पण काढा, कसे पण काढा, बट एक वेळेस न चुकता काढा. ओके. जर तुम्हाला कॉन्फिडन्स येत असेल तर पेनीनच काढा. भाई, आसाम मधील चहा कोणती मक्तेदारी आहे? नैसर्गिक मक्तेदारी आहे. ओके. एखादा व्यापारी बँकेचे जे बोधचिन्ह आहे ते कोणी कॉपी करू शकत नाही, ते कायदेशीर मक्तेदारी येते. चला, अणुऊर्जाचं कोणी सांगू शकते का? अणुऊर्जाचं काय? अणुऊर्जा. अणुऊर्जा. शुभमला असं वाटते की सार्वजनिक मक्तेदारी येईल, कारण सार्वजनिक मक्तेदारी रिझन कोणी सांगू शकते का? सार्वजनिक मक्तेदारी मध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीचे, सरकारचे नियंत्रण केलेली आणि सरकारने चालवलेली असते, तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. सार्वजनिक मक्तेदारी, मॅक्सिमम जणांचा आन्सर तेच आहे. शुभमचं म्हणणं आहे की सर डायजेस्ट मध्ये आहे सार्वजनिक मक्तेदारी. आता याच्यामध्ये एक पार्ट, बरं, विद्युत वितरण कंपनी जर आलं, वीज निर्मिती जर आली, तर मग कशामध्ये येते? वीज निर्मिती आली तर कशामध्ये लिहिता? वीज निर्मिती हे सार्वजनिक सरकार पण करत असते, त्यानंतर खाजगी कंपन्या पण विजेची निर्मिती करत असतात, त्यामुळे त्याची मक्तेदारी जी आहे ते खाजगी येईल. कारण अंबानीचं स्वतःचं पॉवरचा आहे, रिलायन्स पॉवर, अडाणी पॉवरचा आहे, राईट. महावितरण पण आहे. महावितरण तर सरकारी झालं, त्याचा खाजगी पण येऊ शकते, सरकारी पण येऊ शकते. हा, लिहून टाकायचं सार्वजनिक. डन. चलो गाईस, आणखी जर काही क्वेश्चन असतील तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये करा. बट या सेशन साठी एवढंच, आता जास्त तुम्हाला ताण देत नाही. रिलॅक्स राहा. थँक्यू सो मच. 2023 ची बॅच, सॉरी 2024 बोर्डाची बॅच, तुमच्या सपोर्टमुळं खूप भारी मदत झाली. ओके, चलो भेटूयात.